नमस्कार, मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 6 मे 2025 आणि आता सकाळचे 10:30 झालेले आहेत। मित्रहो, काल आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेला वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे। काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलक्या प्रमाणात गारपीट सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळाली आहे। आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाऊस व काही ठिकाणी गारपीट पाहायला मिळू शकते। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रहो, आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। सलग 3-4 दिवसापासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळते आहे आणि आज दुपारनंतर सुद्धा इथे आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळणार आहे। यासोबतच मराठवाडा आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या भागामध्ये सुद्धा आज वादळी पावसाची शक्यता आहे। यामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये जो गुजरात राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या ठिकाणी आज पाऊस व गारपिटीची दाट शक्यता आहे। यामध्ये खास करून नंदुरबार आहे, धुळे आहे, सोबतच जळगाव आहे, नाशिक आहे, सोबतच नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे। या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळू शकते आणि बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सुद्धा पाहायला मिळू शकते। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, त्यानंतर बीड आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर सातारा आहे, सोबतच पुणे आहे, त्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच ठाणे आहे, पालघर आहे, त्यानंतर रायगड आहे, मुंबई आहे, या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम किंवा एकाच दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर अमरावती आहे, सोबतच यवतमाळ, वर्धा आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। सोबतच भंडारा, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला वादळी पावसाची शक्यता आहे।